चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बॅट्समन ओपनिंग प्लेयर हा प्रभाकरजी चालके या ठिकाणी येत आहेत. करसुंडी टीमला ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आणि दर्दी चाहते आहेत खऱ्या अर्थानं क्रिकेटचे ते त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी करसुंडी टीम असते त्या ठिकाणी प्रभाकर चालके यांना आपण सातत्यपूर्वक पाहिलंय आणि पुन्हा एकदा प्रभाकर दादा ते या मुख्य व्यासपीठावरती आले. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून दर्दी चाहते आहेत क्रिकेटचे त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे स्कोरर मित्र प्रतीक मोरे ते या ठिकाणी येत आहेत. प्रतीक मोरे आपलं देखील मोस्ट वेलकम असेल. वन लाईव्ह ग्रुपचे ते देखील मेंबर आहेत आणि त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. प्रतीक मोरे तुमचं मोस्ट वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. चला बॉल द्या. बॉल दिलेत फकी आकाळीचे. चला फकी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. प्रकाशजी पवार त्याचबरोबरीनं गणेश देशमुख असतील, प्रभाकरजी देशमुख असतील, मनोज झोरे असतील यांनी खरं तर ग्राउंड लेवलचं काम या ठिकाणी केलं आहे आणि तदनंतर ही स्पर्धा सक्षम होत असताना आपण पाहिलं त्यांच्या जोडीला उदय लादे, भरतजी जंगम, कल्पेशजी शिंदे आणि वन लाईव्ह ग्रुपचे सर्व सदस्य त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे आणि त्या सर्वांचं आपण करतोय मनपूर्वक हार्दिक 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 मै स्वागत. खूप चांगले मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. कुंभिवली म्हणजे करसुंडीच्या अगदी हाकेवरती असणारं हे गाव आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे मित्र या ठिकाणी कुंभिवलीचे जाव आहेत प्रभाकर चालके या ठिकाणी बसलेत. ते सांगतायत की खास करसुंडीपेक्षा आमचं कुंभिवलीवरती जास्त प्रेम आहे आणि तितकंच प्रेम आमचं करसुंडीवरती देखील आहेत ते सांगतात आम्हाला या ठिकाणी. परंतु या ठिकाणी आपण पाहतो करसुंडी संघ मैदानाच्या आतमध्ये रूपचंद पोलेकर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. माजी सरपंच खऱ्या अर्थानं रूपचंद पोलेकर यांना खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रूपचंद पोलेकर आणि आमचं फार जवळचं नातं आहे. त्याचबरोबरीनं करसुंडी म्हटलं तर आमचं माहेर घर आहे. करसुंडीच्या अगदी आपण पाहतो ना की बरेचसा आमचा मित्रपरिवार त्या गावामध्ये आहे. असं एकमेव गाव कालापूर तालुक्यामध्ये असेल की ज्या गावामध्ये प्रचंड आमचा मित्रपरिवार असेल. त्याचबरोबरीनं आपण पाहतोय सुपर 6च्या लढती ऑनलाईन तुम्ही जर पाहत असाल तर मार्केवाडी आणि जीवन 11 पाली या संघादरम्यान पहिली मॅच सुपर 6ची असेल. तदनंतर धामोते आणि बोरगाव ही दुसरी मॅच असेल. तदनंतर महापोली आणि आजच्या या सुपर 8च्या लढतीमधून जो संघ क्वालिफाय होईल तो संघ महापोली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहणार आहोत आणि तदनंतर सेमीफायनल फायनलच्या लढती आपण याच मैदानावरती होत असताना आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं त्याचबरोबरीने मान्यवरांचं खेळाडूंचं आम्ही मनपूर्वक स्वागत मैत्री चषक 2026 मध्ये आम्ही या ठिकाणी करत आहोत. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत डेडिकेट केली आहे प्रशांत यांनी. चला चला प्रशांत तुम्ही या तुमच्या शुभ असे आपण आणि तुम्हीच डेडिकेट करा. चला प्रशांत आम्ही आमचे आदरणीय मान्यवर आमच्या अण्णा आदरणीय त्यांच्या शुभास्य आपण मोरेश्वर मामुनकर साहेबांच्या शुभास्य आपण या ठिकाणी हे मॅन ऑफ द मॅचचं किताब तन्मयीला देत आहोत. चला मॅचला झाली सुरुवात. बॉल तयार. दुसरा बॉल देखील या ठिकाणी डॉट टाकण्यात येतोय. पहिला चेंडू आला या ठिकाणी चौकार आणि परंतु तदनंतर गुड कमबॅक केलंय ते गोलंदाज भावेश या गोलंदाजानं. प्रसादला आपण ऑन स्ट्राईकवरती पाहतोय. त्याच्यासोबत हिला यश काळनवाडी संघ अलीकडच्या 2-3 वर्षापूर्वी पाहिल्यानंतर अगदी
आपण पाहतोय बराचशी उंचाई गाठत असताना, परंतु यावेळेस फटका पसलाय. जरूर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. कोणती धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय आणि धावफलक या ठिकाणी स्थिरावेल ते केवळ 4 या धावसंख्येवरती. सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल शरीरापासून दूर ठेवला होता. अतिरिक्त वलन घेणारा हा चेंडू पंचाने दंडित केलं. इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 6 या धावसंख्येवरती. भावेश एक जिगरबाज युवा गोलंदाज आहे आणि याच जिगरबाज युवा गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती त्यानं चौकाराचा मार आला, परंतु तदनंतर काय कमबॅक केलंय. व्हेरी गुड कमबॅक. त्याचं मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. गुड परफॉर्मन्स देत असताना भावेशला मैदानाच्या आतमध्ये सिंगलला प्राधान्य. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 7 या धावसंख्येवरती. 7 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. गोलंदाजी सध्याच्या घडीला चांगली चालू आहे कुंभिले टीमकडून. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, 4 षटकांचं हे सत्र. भावेशला आपण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय आणि गोलंदाजी अप्रतिम होत असताना. पुन्हा एकदा शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी, आणि पुन्हा एकदा अगदी संभ्रमात पाडणारी डिलेव्हरी आपण पाहिली. चेंडू पडला, थोडंसं फिंगर रोल केले, चेंडू बाहेरच्या दिशेनं वळण घेतला आणि तदनंतर फलंदाजाला मारणं थोडंसं कठीण झालं. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि धावफलक स्थिरावेल ते केवळ आणि केवळ 7 या धावसंख्येमध्ये. ठोक डीजे. असेल त्याचबरोबरीनं गणेशजी देशमुख असतील, प्रभाकरजी देशमुख असतील, यांच्या माध्यमातून भोजनाची सुव्यवस्था कॉमेंट्री बॉक्ससाठी असेल, त्याचबरोबरीनं लाईव्हवाले असतील, अंपायर असतील, आयोजक असतील, त्यांच्यासाठी जेवणाची सुव्यवस्था. असं म्हटलं जातं ना की अन्नदाता सुखी भव. आणि खऱ्या अर्थानं गणेशजी देशमुख आणि प्रभाकरजी देशमुख साहेब आपण नेहमीच हे उल्लेख करतो, जे तुम्ही खाता ना ती प्रकृती, जे तुम्ही खऱ्या अर्थानं दुसऱ्या ताटातून हिरावून घेता ती विकृती, परंतु तुमच्या ताटातील अन्न तुम्ही दुसऱ्याला देताना ती संस्कृती. आणि त्या संस्कृतीला जपणारा हा भारत देश आहे. भारत देश, महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा, कर्जत तालुका आणि कर्जत तालुक्यातील हे वर्णे गाव आपण या ठिकाणी पाहतो. आणि वर्णे गावाची ही नामांकित स्पर्धा आणि या नामांकित स्पर्धेचे हे नामांकित आयोजक. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन द राईज केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, प्रोटेक्शन चांगलं मिळालं. अलॉंग दी कार्पेटचा हा फटका अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू चालला होता, परंतु एक धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येची या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं दिल्लीपर्यंत पोहोचायचं असेल ना गल्लीपासून, तर दिल्ली बहुत दूर आहे मेरे दोस्त. आक्रमण तुम्हाला करावंच लागेल या मॅचमध्ये. अभी नाही तो कभी नाही. फटका खेचलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल अँड टेकन द कॅच. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज प्रसाद. सीझनमध्ये जेवढ्या नाईट स्पर्धा खेळला ना
त्या संपूर्ण नाईट स्पर्धेमध्ये त्यांचं वर्चस्व गाजत असताना आपण या ठिकाणी पाहिलं आहे. आणि ह्याच विभागामध्ये सातत्यपूर्वक आपण त्यांना पाहिलं आहे. चला थोडं स्पीडअप करा आणि टायमांचं उल्लंघन तुम्ही केलं नाही पाहिजे. वेळेचं बंधनकारक षटक या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागतील. आणि असं आम्ही नेहमीच उल्लेख करतो की डोंट वेस्ट युअर टाईम बिकॉज टाईम इज मनी. आणि पैशाच्या तुला जाणारा हा वेळ आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही वेळ खर्ची करू नका प्लीज. साहिल खाने यांनी जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज येईल. साहिल खाने यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी. कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. त्यातले 500 तरी जमा करा पूर्वी, कारण की आमच्या खिशातले आम्हाला द्यावे लागतील. साहिल खाने यांनी त्यांचा ATM खोललाय. धन्यवाद. बॉल तयार. चांगला स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, पुन्हा एकदा झेल होण्याची नामी संधी. झेल ड्रॉप, क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल अगदी जमिनीवरती सेफली लँड झाला. आणि एखादा चांगल्या फलंदाजाला दिलेलं जीवनदान आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज या ठिकाणी झेल ड्रॉप केलं आणि फलंदाजाला देखील या ठिकाणी जीवनदान मिळालं जात आहे. अक्षय जो खऱ्या अर्थानं ऑन स्ट्राईकवरती होता ना, त्याला खऱ्या अर्थानं जीवनदान दिलं. सातत्यपूर्वक आम्ही नेहमीच हेच उल्लेख करत असतो की श्रीलंका संघाच्या अगेन्स्ट रोहित शर्माला दिलेलं जीवनदान आणि तदनंतर 264 धावसंख्येची त्याची मॅरेथॉन इनिंग आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या जमवणारा हा पहिला फलंदाज. परफेक्ट यॉर्कर, ऑट्ट डिलेव्हरी, ग्रेट डिलेव्हरी, बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध चेंडूची पिकी केली. फलंदाजाला मारणं थोडंसं कठीण. डॉट बॉल येईल आणि धावफलक स्थिरावेल ते 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकले. चांगले कमबॅक केलंय गोलंदाज सिद्धेश लबडे या गोलंदाजानं. या ठिकाणी 1,000 रुपये जमा केलेत. आमचे कोणतरी लबडे आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धेश. हा बॉल दूरवरून खेचायचा होता. लिडिंग एज घेतली. पंचांनी बोट आकाशाकडे केलं. महत्वाची विकेट. फलंदाज यश या चेंडूवरती होईल बाद. या टीमची या अगोदर डेच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आम्ही कालनवाडी टीमला फार जवळून पाहिलं होतं. चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांची सलामीची जोडी जी होती ना, ते आक्रमक ठरत असताना आपण पाहिली होती. परंतु सध्याच्या घडीला प्रसाद बाद झाला, तदनंतर यश बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकेटची पडझड आणि त्या कारणासाठी थोडंसं बॅकफूटवरती ढकललं जात आहे याच कालनवाडी टीमला. आमच्याच विभागातील हा संघ आहे. रीस आणि रीसवाडी यांना संलग्न असणारा हा गाव कालनवाडी. एकच नदीचा फक्त अंतर आहे, परंतु खेळ सातत्यपूर्वक चांगला राहिला. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 10 या धावसंख्येवरती. 10 धावा 10 पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ब्लॉक कॉलला टाकले चेंडू. तिसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. रूपचंद पोलेकर माजी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी पगडा त्यांनी देखील पेनला होता आणि जशी ग्रामपंचायतीमध्ये विकासाची कामगंगा वाहिली आहे ना, तसं संघासाठी देखील त्यांना पोषक असं वातावरण या ठिकाणी निर्माण करावं लागेल. परंतु त्यांच्यावरती कडा प्रहार
अगदी स्लॉटमध्ये बॉल त्याला पाठवलं, वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. ट्रेन जशी मालगाडी चालत असते ना तशी चालत होती खऱ्या अर्थानं कालनवाडी टीमची. परंतु तदनंतर आपण पाहिलं की आता झपाट्याने वेग घेतले, जशी म्हणजे राजधानी एक्सप्रेस जशी जाते ना तशी ही एक्सप्रेस जाता असताना आपण पाहिलं. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा पंच घेतलाय. आमचे स्कोररचं लक्ष तुमच्याकडे आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला, व्हाईटच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 17 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. डावकुऱ्या आताचा हा फलंदाज, त्याचबरोबरीनं डावकुऱ्या आताचा हा गोलंदाज आपण रूपचंद पोलेकर यांना पाहिलंय आणि त्याच शैलीनं गोलंदाजी करत असताना नॅचरल स्विंग डावकुऱ्या त्याच्या गोलंदाजाकडे असतं आणि त्याच नॅचरली स्विंगनं गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिलेली आहे. एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतर आपण पाहतोय लेग पाईस स्वरूपात आलेली एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचेल ते 18 या धावसंख्येवरती. मित्र, असं म्हटलं जातं ना की आर्थिक क्षेत्रात आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं पैसा कसाही येऊ आर्थिक क्षेत्रामध्ये तो येणं महत्त्वाचा असतो. तसं क्रिकेट क्षेत्रामध्ये ना ज्यावेळी संघ संकटात ना त्यावेळी धावा कशा येते हो, पायाने येऊ, हाताने येऊ, डोक्याने येऊ, कशा रीतीने बॅटने येऊ, कोणत्याही रीतीने येऊ, त्या धावा येणं फार इम्पॉर्टंट असतं. आणि त्या धावा येत असताना आपण पाहतोय कालनवाडी टीमसाठी पुन्हा एकदा सिंगल येते. सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचलते 19 या धावसंख्येवरती. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलं की कुंबिली संघ ज्यावेळी वर्णे पलसझरी या ठिकाणी ज्यावेळी खेळतो ना त्यावेळी त्यांचा जज्बा, त्यांचा दबदबा, त्यांचा जलवा आणि त्यांचा करिश्मा अगदी चांगला राहिला आहे. आणि त्याच करिश्मेनं गोलंदाजी करत असताना आपण कुंबिली टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी पाहतोय. संघाच्या कॅप्टनने देखील चांगली कामगिरी केली. रूपचंद पोलेकर बॉलिंग ट्रॅकवरती होता. त्याने या षटकामध्ये धाबा खर्ची केल्या. एकूणच पहिल्या षटकामध्ये होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 2 आणि या षटकामध्ये आल्या एकूणच 10 धाबा आणि या 10च्या बरोबरीनं 19 धावा आहेत त्या 10 फलकावरती. 2 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघ कालनवाडी या टीमनं. दोन्ही संघ अगदी आमच्या जवळचे आहेत. एकीकडे आपण पाहतो कालनवाडी संघ, त्यांच्या विरोधात कुंबिवली संघ आणि सातत्यपूर्वक चांगला खेळ करत असताना दोन्ही टीमला या संपूर्ण सीझनमध्ये आम्ही पाहिलंय. मॅचचा आनंद लुटत असताना आपण पाहतोय तमाम क्रीडा रसिक, तमाम मायबाप प्रेक्षक गुंडगेचे असतील, त्याचबरोबरीने वर्णेचे असतील, पलसझरीचे असतील, या विभागातील जे खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत किंवा कोणतेच प्रेक्षक त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिकमय स्वागत असेल. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचे षटक आविष्कार. पहिलाच बॉल खराब, लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईटच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 20 या धावसंख्येवरती. सौरभ दुर्गे आणि त्याचबरोबरीनं सौरभ दुर्गे साहेबांकडून खऱ्या अर्थानं आविष्कार यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 1,500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. सौरभ दुर्गे त्याचबरोबरीनं 1,000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलंय. साहिल खाने म्हणजे खाने आंबिलूचे का पुरस्कर्ते? हां, साहिल खाने ते देखील या ठिकाणी आहेत. यावेळेस फटका पसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता. हॉट झेल, कॅच ऑफ द मॅच आणि झेलला पकडलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते ऋषी पोलेकर. हॉट झेल मित्रा, जबरदस्त कामगिरी आणि फलंदाज बडी मछली जाल में अमित. काय झेल टिपल्या खऱ्या अर्थानं ऋषिकेश पोलेकर. तू कुछ तो कर असं सांगितलं होतं, परंतु त्याने केलं संघासाठी.
डाईव्ह लगावून झेल टिपलं. त्याने सांगितलं तन मन अशी सर्वोत्तम जबाबदारी आम्ही संघासाठी देऊ आणि ते त्याने दिलेली आहे. महत्त्वाचं झेल त्याने टिपलाय. बॉल तयार. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पॉपिंग क्रीजवरती त्यावेळी असं म्हटलं जातं की बॉलवरती तुमची करडी नजर असणं गरजेचं असतं. तदनंतर प्ले करणं महत्त्वाचं असतं. योग्य वेळी योग्य बॅट फिरवणं फार महत्त्वाचं असतं आणि ते काही घडत असताना आपण पाहत नाही आहोत. यावेळेस फटका बसलाय बराच काळ हवेमध्ये. गोलंदाज असेल, फलंदाज रुसेल आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा असेल. फलंदाज बाद. कालनवाडी टीमला आम्ही खेळत असताना पाहिलं होतं जवळून. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. 50-50, 55-55, 60-60 धावसंख्येचं पाठलाग या कालनवाडी टीमनं केलं होतं, परंतु त्यांना अगदी पूर्णपणे बांधून ठेवलंय. हा फटका चांगला आहे गॅपमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा चिरत चौकार. मोक्याच्या क्षणाला चौकाराच्या मदतीनं 24 धावा आहेत धावफलकावरती. हा डीजे, आमचं बोलणं पूर्ण झाल्याच्या नंतरच गाणं वाजवा, कारण की कॉपीराइट होईल. आम्ही तुम्हाला बोललो ना की वाजवा, त्यावेळी वाजवा प्लीज. डीजे गीतं खूप चांगली वाजवत आहेत, तुमच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे, परंतु कॉपीराइट होऊ नये लाईव्ह ऑनलाईनसाठी. यावेळेस पंचाचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 25 या धावसंख्येवरती. 25 धाबा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आविष्कारला आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटमधील पुस्तकी फटक्याचा उपयोग. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमापार चौकार. मागणा ठरत असताना या षटकातील अजूनही शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 विकेट गमावल्यात या देखील षटकामध्ये. खऱ्या अर्थानं कालनवाडी या टीमनं, आविष्कारनं गोलंदाजी चांगली केली, अप्रतिम केली, परंतु थोडासा मागणा देखील ठरलाय. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. पंचांकडे अपील केली होती वाईटसाठी आणि पंचांनी ती दाद स्वीकारली, परंतु रेफर केलं फिल्डिंग टीमचा रेफर आहे. चेक केला जाईल. टीव्ही अंपायर आमचं या ठिकाणी असतील आणि योग्य तो निर्णय टेक्निशियन रूममधून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. वाईड आहे की नाही ऑन फील्ड पंचाचा निर्णय. इट इज अ वाईड बॉल. पंच, इट इज अ वाईड बॉल हा निर्णय आहे तुमचा ऑन फील्ड पंच. फिल्डिंग टीमनं डाऊट करत आणि पंचांचा निर्णयाला चॅलेंज करत घेतलेला हा निर्णय असफल ठरला आणि हा चेंडू या ठिकाणी असेल वाईड बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील, या पूर्वार्धामधील, या इनिंगमधील. बॉल तयार. फटका चांगला आहे. लिडिंग एज घेत क्षेत्ररक्षक धावतायत 2-2. एक धाव कंप्लीट. चुकीच्या एंडला फेकी. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि लेझी थ्रो, परंतु 2 धावा या ठिकाणी तिसरी धाव
घेत असताना या ठिकाणी फलंदाज होतील बाद आणि मोठा धक्का मिळत या षटकातील आणि या धावफलकावरती जमवला म्हणजे येणारे 24 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. कालनवाडी टीमसाठी आम्ही एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी निर्माण करून जात आहोत, कारण की आता आम्ही भोजन करण्यासाठी चाललोय. परंतु आजही आम्हाला ती मॅच आठवते. कलोते गावची नाईट स्पर्धा. कलोते गावच्या नाईट स्पर्धेमध्ये एकीकडे वडकल संघ होता. वडकल संघाने किमान 15 ते 20 पारितोषिकं त्यांनी मारली असतील. किमान 15 ते 20 पारितोषिकं त्यांनी मारले असतील आणि त्या स्पर्धेमध्ये 24 मध्ये 18 करायच्या होत्या. 17 करायच्या होत्या. खऱ्या अर्थानं चला बॅटिंग बॅट्समन पाठवा. बॅट्समन वडखल टीमला करायच्या होत्या खऱ्या अर्थानं 17 की 18 धावा आणि त्या धावा करू दिल्या नव्हत्या DS स्पोर्ट्स तलेगाववाडी टीमनं. माथेरान संघ अगदी एकूडून आला होता. सगळे खेळाडू घेऊन माथेरान संघ आला होता कलोतेच्या नाईट स्पर्धेमध्ये. 24 मध्ये 25 धावा दादा करून दिल्या नव्हत्या माथेरान टीमला. वडगाव टीमनं आकाश केदार यांचा तो संघ होता. त्याकरता आता तुमच्याकडे 24 पण नाही, 17 पण नाही, 25 पण नाही आणि 30 पण नाही. तुमच्याकडे तब्बल आहेत 33 आणि या 33 धावा तुम्ही का वाचवू शकत नाही हे इतिहास राहील. कालनवाडी टीमच्या जर गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये तर हा इतिहास राहील कालनवाडी टीमच्या खऱ्या अर्थानं कालनवाडी टीमच्या नावावरती. परंतु आपण पाहिलं ना की कुंभिवली संघ इतका कमकुवत नाही आहे. त्यांनी कित्येक मैदानं गाजवलेत. वर्णेचं मैदान असेल, आपण पाहतो ना याच बाजूलाच म्हणजे एक पलसदरीचं मैदान एक जास्त अंतर नसेल, एक 200-300 मीटर अंतरावरती, 1 किलोमीटर अंतरावरती खऱ्या अर्थानं पलसदरीचं मैदान ते देखील याच कुंभिवली टीमनं गाजवलेलं आहे. त्या कारणासाठी आपण पाहतोय की ही मॅच जितकी पाहिजे ना तितकी चांगली होणार नाही. परंतु असं म्हणणार नाही मी की चांगली होणार नाही. ऊर्जा दोन्ही टीमला आपण दिलेली आहे. ही मॅच चांगलीच झाली पाहिजे. प्रेक्षकांचं मनोरंजन झालंच पाहिजे. या मॅचमध्ये कोणीही जिंको कोणी हारो, जिंको अथवा खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुंभिवली किंवा त्यांच्या विरोधात धावा डिफेन्स करत असताना कालनवाडी, सामना कोणीही जिंको कोणी हारो, परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन मॅचमध्ये झालं पाहिजे. परंतु जशी मॅचला होईल सुरुवात तसं आपण ऐकूयात मंगेश यांचा आवाज. चला या ठिकाणी आमचे जगदीश मित्र आलेत. त्यांना देखील आपण एक संधी 24 मध्ये 33 ची गरज आहे. एक मॅच ते देखील करतील. चांगले समालोचक मित्र आहेत आमचे जवळचे. त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं. मंगेश सर तुम्ही थोडासा आराम करा. अजून एक मॅच तुम्ही आराम करा, काही विषय नाही आहे. जगदीश एक चांगले समालोचक आहेत आमचे मित्र आणि त्यांना आपण मायक्रोफोनवरती या ठिकाणी आमंत्रित करतोय. हॅलो, धन्यवाद अजिंक्य. हा साहिल काने यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालं आहे आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लीलया पेललं ते शंभू छत्रपती. प्रथमतः या तीनही महापुरुषांना आपण अभिवादन करूया. वर्णाई क्रिकेट संघ वर्ण आयोजित मैत्री ट्रॉफी 2026चं हे पर्व या अंतिम रात्रीमध्ये आपण आहोत. कुंभिवली आई गावदेवी कुंभिवली विपक्ष कालनवाडी अशी सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानावरती लढत चालू आहे. 24मध्ये करायचे 37, परंतु पहिल्या चेंडूवरती एक बिग विकेट पाहायला मिळते. ऋषिकेश पोलेकर हॅज टू डिपार्ट बॅक टू डग आउट. डीजे संघाचा एक इतिहास राहिला आहे. ज्या ज्यावेळी रूपचंद्र पोलेकरच्या बॅटमधून धावा आल्यात ना त्या त्यावेळी आई गावदेवी कुंभिवली संघ कधीच पराभूत झालेला नाही. हा अद्यापपर्यंतचा इतिहास राहिला आहे खरं तर आई गावदेवी कुंभिवली संघाचा. 23मध्ये आता 37 करायचे आहेत. इन ॲट वन डाऊन पोझिशनला दाखल झाला आहे प्रमोद पोलेकर, त्याचाच बंधू आपण पाहतो स्ट्रायकर यांना, आणि गोलंदाजी मार्कवरती यश सावंत पुनश्च सध्य होईल. हो इथे सर बॅटनं फटका फसलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु चुकी करणार नाही. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. प्रमोद पोलेकर हॅज टू डिपार्ट. खरं तर टार्गेट छोटं आहे परंतु अंडर प्रेशर खेळत असताना सध्याची घडी आपण पाहतोय ना की अशी परिस्थिती उद्भवली जाते आणि त्याच परिस्थितीला आपण पाहतोय की बली पडतायत हे दोन्ही फलंदाज. शिवाजी महाराजांचं एक स्फूर्तिगीत संघर्ष करतोय सध्याच्या घडीला आई गावदेवी कुंभिवली संघ. आणि संघर्ष म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. आपला संघर्ष जेवढा मोठा असतो तेवढी आपली उंची मोठी होते. आपली उंची तेवढी मोठी होते जेवढा आपला संघर्ष मोठा असतो. आज 395 वर्ष झाली आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकत नाही आहोत. का? कारण त्यांच्या वाटेला आलेला संघर्षच एवढा मोठा आहे की जोवर चंद्रसूर्य राहतील तोवर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव चिरंतन राहील, यातील मात्र शंका नाही आहे. चला नेक्स्ट मॅच भार्गवी 11 कांढरोली आणि भैरवनाथ वनवे. हॅट्रिक साध्य झाले खरे तर मैदानावरती. कम्मालीचा झेल मिड विकेट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. खरं तर एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं मिड विकेट रिझनमध्ये. मॅचसाठी मी इन्व्हाइट करेल संजित पाल यांच्या शुभ असता. आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. आजच्या रात्रीमधील फायनल रात्र आणि फायनल रात्रीमध्ये शेवटचा सामना पहिल्या फेरीतला संजितजी पाल, सन्माननीय संजितजी पाल वन लाईफचे एक पाहत आहे या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आहेत. मैत्री चषक 2026 मध्ये संजित पाल यांच्या शुभ असत्या कांदोळी विपक्ष वनवे असा सामना असणार आहे. कांदोळी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला वनवे संघ आपला कर्णधार त्वरित आपण टॉस बॉक्स जवळ पाठवायचा इन्व्हिटेशन केलं जात आहे. कर्णधाराला त्वरित यायचा पुढील मॅच असेल. आज चला जय गावदेवी कांढरोली आणि त्यांचा विपक्ष संघ असेल भैरवनाथ वनवे संघ. चला कांढरोली संघाचा कॅप्टन इथं उपस्थित आहे. वनवे संघ मी आपल्याला विनंती करतो की आपला कॅप्टन तातडीनं पाठवायचा आहे टॉससाठी. विकेट हॅट्रिक साध्य झाले खरं तर. यश सावंत कम्मालीची गोलंदाजी. खरं तर 37 धावसंख्येचा टार्गेट. वनवे संघ आपला कर्णधार त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा. हो इथे पुनश्च आपण पाहतोय दिशा दिली खरं तर सिद्धेश लबडेनं. त्यानं जाणलंय पहिल्या 3 चेंडूवरती 3 लगातार विकेट पडल्यात. तदनंतर धावा येणं फार गरजेचं होतं आणि फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग रिझनमध्ये हा येतोय पहिला चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं स्वतःच संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं केलं जात आहे.
आई गावदेवी कुंभिवली अर्थातच सिद्धेश लबडे या बॅटमनच्या माध्यमातून 33चं टार्गेट आहे. होणं फार गरजेचं आहे आणि हे जाणतो खऱ्या अर्थानं सिद्धेश लबडे, कारण 3 महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यानंतर फलंदाजी कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण सध्याच्या घडीला मैदानावरती तो साध्य करतोय. चौकारानंतर सिंगल आली आहे, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. 5 धावसंख्या धावफलकावर सध्याच्या घडीला आपण पाहतोय आई गावदेवी कोंबिवली संघाची. जय गावदेवी कांड्रोली संघ आणि भैरवनाथ वनवे. टॉस कोण विन झालाय? चला टॉस करायचंय वनवे संघ या आपण. चला वल्लभ. जय गावदेवी कांद्रोळी संघ आणि त्यांच्या विपक्षात भैरवनाथ वणवे दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. संजित पाल देखील टॉस घेऊन दोन्ही संघामध्ये टॉस करतात. वनवे संघाचा कॉल असेल. दोन्ही कर्णधारमध्ये बाईट देखील केली जाईल. हो, कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला रूपचंद्र पोलेकरचा. हेड्स इज अ कॉल. टेल्स आलाय. टॉस गेलाय तो कांड्रोळी संघाच्या दिशेने. ती टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? आम्ही फर्स्ट बॅटिंग करू. नक्कीच बॅटिंग चूज केली आहे कारण की अटॅकिंग बॅट्समन तुमच्याकडे असतील. असे कोणते बॅट्समन आहेत जे मैदानामध्ये स्ट्रॅटजी दाखवू शकतात, एक चांगलं टोटल सेट करू शकतात पहिल्या इनिंग्समध्ये? आमच्याकडे 3 बॅट्समन आहेत, नितीन कडव, हर्षद आणि सार्थक. सार्थक आमचा ट्रम्प कार्ड आहे. नक्कीच असे फलंदाज तुमच्याकडे आहेत. आणि एक शेवटचा प्रश्न असेल. मैत्री चषक 2026 आपण पाहताय वर्णेकरांनी हा आयोजित केलेली स्पर्धा. संपूर्ण या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि या मैदानाबद्दल काय सांगाल? मस्त आयोजन आहे, खूप चांगलं आयोजन. लाईट एक नंबर आहेत. नक्कीच तुम्हाला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया आपण आता वनवे संघाच्या कर्णधारकडे. येस दीप आमच्या सोबत आहेत. टॉस गमवलाय परंतु मॅच गमवलं नाही आहे. तुमचा देखील सामना असेल. तुमच्या वाटेला गोलंदाजी आली आहे. प्रथम गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले बसून ते 4 बॉलर तुमचे कोणते असतील? 4 बॉलर आमचे टॉपचेच आहेत. ओम झाला, जय झाला, ऋतिक आणि नक्कीच किती धावांपर्यंत कांडोली संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35 धावांपर्यंत रोखू. नक्कीच तुम्हाला देखील सेम क्वेश्चन असेल. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन भारी आहे, लाईट एक नंबर आहे. नक्कीच तुम्हाला दोन्ही संघांना पूर्ण अशी एकदा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. रूपचंद्र पोलेकर यांच्यासाठी पारितोषिक आलंय. खरं तर शिर्के फार्म हाऊसचे ओनर आहेत सुनीलजी शिर्के साहेब यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी 2000चं कॅश प्राईज. हा वर्णे गावाचे उद्योजक आहेत ते आणि शिर्के फार्म हाऊसचे ओनर सुद्धा आहेत. इथे पुनश्च आपण पाहतो लाईन चेक करावी लागेल जरूर. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धाबसंख्या जाऊन पोहोचेल ते एकूण 10 या धाबसंख्येवरती. 18 मध्ये आता 23 करायचे आहेत. आपण पाहतो की हे आव्हान थोडंसं सोपं वाटतंय परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये खरं तर अनप्रेडिक्टेबल गेम आहे आणि या खेळामध्ये निश्चित भाकीतं करणं फार चुकीचं ठरतात. हो, इथे स्क्वेअर कट करायचा होता. पुनश्च आता कमबॅक केलंय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 17 मध्ये आता करायचे 23. नेल बेटिंग फिनिशला जाईल का? हा सामना हे फार महत्त्वाचा आणि रंजक असेल. सिद्धेश लबडे खरं तर कलात्मक स्ट्रोक, मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे परंतु आपण सध्याच्या घडीला पाहतोय सेकंड ओव्हरसाठी सागर मोरे पुनश्च सज्ज होतील. स्लोअर वन पिक केलाय. एलिव्हेशन किती मिळालं महत्वाचं. जेवढे पाहिजे होतं तेवढं मिळालं. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे येतोय. सिद्धेश लबडेच्या बॅटमधून मैत्री ट्रॉफी मधील हा अविश्वसनीय षटकार. कडे आता आपण पाहतो ही मॅच 16 मध्ये 17. हो, इथे मॅच कडा घेतली.
फाईन स्लिपला आपण पाहतो. चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक उचल, तत्पूर्वी एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 17 या धावसंख्येवरती. मध्ये 16 करायचे आहेत आता. रन बॉल इक्वेशन, नेल बेटिंग फिनिश हे समीकरण सातत्यानं राहिलंय क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु त्याकरता आपण पाहतोय की अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण, अगदी तंत्रशुद्ध गोलंदाजी झाली ना तर कमबॅकिंग पुनरागमित करता येईल खरं तर कालनवाडी टीमला. आणि तो कारनामा करेल का सागर मोरे हा गोलंदाज हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आणि रंजक असेल. खरं तर खरसुंडी टीमसाठी खरं तर बिग सपोर्टर म्हणून निवृत्तीजी चालके आहेत, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात. पुनश्च तयार होतील सागर. हो, इथे फक्त दिशा दिली आहे, परंतु कॅच ड्रॉप फाईन लेगला. खरं तर डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक चुकला गेला. महत्त्वपूर्ण विकेट होती खरं तर रूपचंद्र पोलेकरची. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 18 या धावसंख्येवरती. धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सिद्धेश लबडे कमालीची गोलंदाजी करत 2 रन्स देऊन 2 विकेट महत्त्वपूर्ण त्यांनी साध्य केल्यात. खरं तर कमालीची गोलंदाजी आणि आता कमालीची फलंदाजी करतोय. खरं तर महत्त्वपूर्ण विकेट 3 गमावल्यानंतर थोडं संकटात होती आणि आज शनिवार आहे आणि शनिवार असताना संकटमोचक बनलाय सध्याच्या घडीला सिद्धेश लबडे हा फलंदाज. हा ट्रॅकर चेंडू होता, पुल करायचा होता, परंतु वेग थोडासा जास्त होता. त्या अनुषंगाने आपण पाहिला यष्टी रक्षकाचा वेध घेतलेला हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. डॉट बॉल. 18 धावा हा फलकावरती. हा ट्रॅकर पुनश्च इथे फटका फसलाय, परंतु शॉट फाईन लेगला काय घडलंय. खरं तर झेल घ्यायला हवा होता. खरं तर कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी ऐकतो खरं तर समालोचकाच्या मुखातून, आणि पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. खरं तर धावसंख्या रोखायची होती आणि तिथे तुम्हाला अटॅकिंग फील्ड सेट करणं फार गरजेचं असतं. ते सध्याच्या घडीला करणं फार गरजेचं असेल आता कालनवाडी टीमसाठी. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 19 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 12 चेंडू फेकून झालेत या दुसऱ्या सत्रामध्ये आणि या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9.50च्या सरासरीनं. 19 ही धावसंख्या आपण सध्याच्या घडीला पाहतोय आईगावदेवी कुंभिवली संघाची. 12 मध्ये आता 12 मध्ये करायचे 14 असं इक्वेशन राहिलंय, विनिंग इक्वेशन या मॅच मध्ये. थोडंसं संकटात आपण पाहतोय कालनवाडी टीम, परंतु पुनरागमित करावे लागेल. बाउन्स बॅक क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा असतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये एक ऐतिहासिक तह झाला होता. त्या तहाचं नाव आहे पुरंदरचा तह. त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 23 किल्ले बहाल केले होते मिर्झाराजे जयसिंगला, आणि तदनंतर कालांतराने स्वराज्यामध्ये 362 किल्ले होते. खरं तर बाउन्स बॅक फार महत्त्वाचा असतो. संयमाच्या दारापुढे यश हे नेहमीच वाट पाहत असतं आणि तो संयम आता दाखवावा लागेल या मॅचमध्ये कालनवाडी टीमला. क्षेत्ररक्षण करत असताना, गोलंदाजी करत असताना चांगली फाईट द्यावीच लागेल आता या मॅचमध्ये. खरं तर थोडंसं संकटात पाहायला मिळतोय, कारण तर 12 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत आणि संकट आणि संधी ही एकत्र प्रवास करत असतात. खरं तर गरज असते संकटावर मात करून संधीचं सोनं करण्याची, आणि संधीचं सोनं केलं जाईल का कालनवाडी टीमच्या माध्यमातून. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अक्षय आला. आता 3ऱ्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केले, त्याला धावा रोखायचे आहेत. समोर रूपचंद्र पोलेकर, एक कम्मालीचा ऑलराऊंडर आपण पाहतोय, एक जेन्युअन ऑलराऊंडर आईगावदेवी कुंभिवली संघाचा. फुल टॉस इथे
फक्त दिशा दिली आहे फाईन लेग रिझनमध्ये. सिद्धेश लबडेच्या बॅटमधून हा चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एकूण 23 या धावसंख्येवरती. 11 मध्ये 10 करायचे आहेत. सामना थोडासा सोपा झालाय आई गावदेवी कुंभिवली संघासाठी. अक्षय पुनशा सज्ज होतील. पुनरागमित करावी लागेल या मॅचमध्ये. हो फुल टॉस पुनशा तसाच प्रयत्न आणि पंचांनी बोट वर केलाय. बरोबर आपण पाहतोय लेग बिफोर विकेट, महत्वपूर्ण विकेट सिद्धेश लबडेची. रन बॉल इक्वेशन मध्ये आता मॅच आली आहे. 10 मध्ये करायचे आहेत 10. लगातार 2 षटकार खेचून जर सामना जिंकवला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल त्यांच्याकडून. पुनश्च अक्षय सज्ज होईल ओव्हर द विकेटनं. इथे आदेश लबडेचा हा स्ट्रोक शॉर्ट फाईन लेगला अडवला गेला. खरं तर रन बॉल इक्वेशन आणि क्रिकेटचं फार मोठं समीकरण आहे. कारण नेल बेटिंग फिनिश बोललो ना तर ह्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय ना ही मॅच जाईल का हे पाहणे फार महत्त्वाचं असं. आणि बऱ्याचदा गेली आहे खरं तर. ॲज अ कॉमेंटेटर ॲज अ प्लेअर मी बऱ्याचदा या अशा मॅचेस अनुभवल्यात आणि खरं तर नेल बेटिंग फिनिशला जातील का ही मॅच हे पाहणे फार महत्त्वाचं असेल. नक्कीच सर. जगदीश चाळके सर आपण पाहताय कॉम्बॉक्समध्ये जॉईन झाल्यात की जगदीश सर आपण पाहिलं वर्णय क्रिकेट संघ वर्णय आयोजित मैत्री चषकामध्ये सुनीलजी शिर्के साहेब अगदी पहिला मॅच पासून इथे उपस्थित झाले होते. आत्ता ही तिसरी मॅच मैदानामध्ये चालू आहे तरी देखील त्यांची उपस्थिती अजूनही आहे. व्यासपीठावरती पाहून सर्व संघाचे सामने पाहतात. दादांची उपस्थिती नक्कीच या स्पर्धेला लाभली. त्यानंतर पारितोषिकांची बरसात देखील झाली आहे. त्यांनी देखील या आता थोड्याच वेळात सांगितलं जर सामना 2 षटकं मारून जिंकवला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. ओव्हर टू दी जगदीश सर. हा नक्कीच खरं तर त्यांचं फार मोठं योगदान राहिलं आहे या मॅचसाठी आणि या संपूर्ण टुर्नामेंटसाठी. सुनीलजी शिर्के साहेब आपण पाहतो की सातत्यानं बक्षिसांची खैरात त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर नेल बेटिंग फिनिश मी मगाचपासून म्हणतोय नकच चावणारी परिस्थिती उद्भवली जाईल का. रन बॉल इक्वेशन पाहतोय आपण आणि आता सध्याच्या घडीला विनिंग इक्वेशन राहिलंय. शेवटचे बॉल शिल्लक असतील 8 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. बघा मॅच कुठं होती आणि कुठं आली आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. खरं तर सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे. अनप्रेडिक्टेबल. कोणीच या क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चित बाकीत करू शकत नाही आहे. कधीही बदलतो. 8 मध्ये करायचे 10. हा 2 षटकारासाठी पारितोषिक लागू आहे. खरं तर आमचे प्रमुख अतिथी आणि वर्णेगावचे उद्योजक आहेत खऱ्या अर्थानं ते सुनीलजी शिर्के साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. ओ इथे पुनश्चा काय घडतंय. आदेश लबडे थोडासा प्रेशराईज मध्ये पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतो नॉन स्ट्रायकर यांना रूपचंद्र पोलेकर सारखा फलंदाज उभा आहे आणि त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. डबल माइंड आपण पाहतोय की खरं तर द्विधा मनस्थिती आहे सध्याच्या घडीला आदेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. 7 मध्ये 10 आल्यात आता. कम्मालीची गोलंदाजी. अक्षयने कमबॅक केलंय. पुनरागमित कसं असावं पुनरागमन कसं करावं हे अक्षयकडनं शिकावं आणि सध्याच्या घडीला तो बरसलाय. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू. षटक संपल्याचा निर्वाळा आलाय पंचांकडून आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. आता 6 मध्ये करायचे 10.
6मध्ये 10 करायचे आहेत. आता थोडंसं टेन्शन वाढलंय खरं तर आई गावदेवी कोंबिवली संघाच्या खामामध्ये. 11मध्ये 10 करायचे होते. आम्ही मगाशीच म्हटलो रन बॉल इक्वेशन. खरं तर अशाच मॅचेस आपण पाहतो नकं चावणारी परिस्थिती उद्भवली जाते या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि सध्याच्या घडीला तीच परिस्थिती आपण पाहतोय. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सर्वात मोठी सत्यता समोर आपण पाहतोय. रूपचंद्र पोलेकर आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे या धावा बनवण्याची, परंतु सध्याच्या घडीला पुनरागमित झाला आहे कालनवाली टीम. 6मध्ये 10 करायचे आहेत. अंतिममध्ये हर्षदच्या हातामध्ये चेंडू आहे, त्याला 10 वाचवायचे आहेत आणि समोर 10 बनवायचे आहेत रूपचंद्र पोलेकरला. 6मध्ये 10 करायचे आहेत. ओ हाफ ट्रॅकर दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक धावता येत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहे आणि कम्मालीचा सेन्सिबल क्रिकेटचं उदाहरण पाहायला मिळालं मैदानावरती. आणि याच्यासाठी तर रूपचंद्र पोलेकर ओळखला जातो. त्याला माहिती आहे मोठ्या फटक्याची गरज नाही आहे आणि त्याने 2 डबल घेऊन आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. आता 5मध्ये करायचे आहेत 8. मध्ये 8 करायचे आहेत. थोडंसं प्रेशराईजमध्ये पाहायला मिळतं. दोन्ही संघांचे पाठीराखे आपण पाहतो, थोडंसं टेन्शन बरं माहोल पाहायला मिळतो आहे. परंतु रूपचंद्र पोलेकर आहे, त्यामुळे एक आशेचा किरण आहे आई गावदेवी कोंबिवली संघासाठी. हा प्रकार परंतु उचलला इथे बॉल. बराच वेळ हवे ते क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु महत्त्वपूर्ण विकेट होती. दुसऱ्या धावेसाठी धावले, परंतु इथे काय चुकी चुकी आणि चुकीच पाहायला मिळते. थ्रो आपण पाहिला ना, चुकीच्या एंडला आला. नॉन स्ट्रायकर एंडला आला असताना तर एक धाव वाचू शकला असता खऱ्या अर्थानं. खरं तर प्रेशराईजमध्ये अशा चुका बऱ्याचशा होत असतात, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो ना की ह्या छोट्या छोट्या चुका आहेत ना, या बराचसा मोठा परिणाम घडून आणतात. आता 4मध्ये 6 करायचे आहेत. रूपचंद्र पोलेकर थोडंसं आपण पाहतोय थोडंसं प्रेशराईजमध्ये बॅटिंग करत. चला कोंबिवली संघ थोडंसं मागे व्हा. आपण आपल्याला माहिती आहे टेन्शन भरा माहोल आहे, परंतु थोडंसं मागे व्हा, कारण इथे आयोजक फार कडक आहेत, कडक शिस्तीचे आहेत आणि तुम्हाला ते पॅनलाइजसुद्धा करू शकतात. याची तुम्ही दक्षता घ्या. त्यामुळे आपण थोडंसं मागे व्हा. आपण पाहतोय मॅचचं टेन्शन फार मोठं आहे, परंतु समोर रूपचंद्र पोलेकर सारखा एक तगडा फलंदाज उभा आहे आणि त्याच्या डोक्यावरती फार मोठी जबाबदारी आता आई गावदेवी कोंबिवली संघाची. 4मध्ये 6 करायचे आहेत. द्विधा मनस्थितीमध्ये सध्या तो खेळतोय. खरं तर कुठल्या चेंडूवरती फटका खेचायचा आणि कुठल्या चेंडूवरती सिंगल डबल घ्यायची. खरं तर सिंगल डबल हे जीवनदायिनी आहेत क्रिकेटच्या खेळामधले. ओ इथे पुन्हा अक्रॉस द लाईन पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेसाठी धावला आहे, परंतु धोकादायक ठरू शकली असती, परंतु बाउन्सनं वाचवलंय इथे रूपचंद्र पोलेकरला. थ्रो अगदी योग्य होता, परंतु एक्स्ट्रा बाउन्सनं तो विकेट किपरच्या थोडासा वर आला, त्यामुळे 2 धावा कंप्लीट झाल्या. बाहेर ना आवाज देऊ नका असं आयोजकांकडून आम्हाला सक्त ताकीद देण्यात आली. तुम्हाला कोंबिवली संघाचा खामा पाठीराखे समोर रूपचंद्र पोलेकर सारखा खेळाडू आणि तुम्ही बरेचसे टुर्नामेंट केलेत, त्यामुळे आपण पहिल्यांदा खेळतोय असं अशी वागणूक नका. 3मध्ये करायचे आता 4. हो इथे फुल टॉस आणि फुल टॉस रूपचंद्र पोलेकरला तर तुम्हाला परिणाम भोगावेच लागतील. विजय षटकार येतोय रूपचंद्र पोलेकरच्या बॅटमधून आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट सिद्धेश लबडे. 2 विकेट 2 धावा देऊन आणि कमालीची बॅटिंग, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले, तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू जगदीश. खऱ्या अर्थानं आपला वेलात वेल बहुमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. जगदीश एक चांगले खेळाडू आहेत, त्याचबरोबरीने एक उत्कृष्ट समालोचक मित्र. संतोष कडवकडून तुला नक्कीच संतोषजी कडव यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोषजी कडव यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. संतोषजी कडव आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत. चला टॉस जिंकला या ठिकाणी.
चला कांडोळी टीमनं टॉस जिंकलाय. चला टॉस या ठिकाणी कांडोळी टीमनं जिंकला. नितीन, निर्णय काय? बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आणि फिल्डिंग निमेश सर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो त्यांच्या समवेत तनय सर. हां चला, 2 पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. निमेश सर आणि